नमस्कार. आज आपण बघणार आहोत एकदम टेस्टी आणि सर्वात सोपी पावभाजी. वाटीच्या मापाने तुम्हाला साहित्य सांगणार आहे. ही भाजी आपण 7-8 जणांसाठी करणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. चिरलेल्या भाज्या, 2 मोठे टोमॅटो, 3 मध्यम आकाराचे कांदे, अर्धा इंच आले व 10-20 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते मीठ, लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद, तेल, अमूल बटर, हिंग, धनेपूड इत्यादी. आता आपण कुकरमध्ये भाज्या शिजवायला घेऊया. त्यासाठी कुकर गरम करून त्याच्यामध्ये पळीभर तेल टाकायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये ह्या सर्व भाज्या घ्यायच्या आहेत. 1 वाटी मटार, 1 वाटी गाजर, अर्धी वाटी ढोबळी, 1.5 वाटी फ्लावर, 2 वाटी बटाटे, 1 वाटी चिरलेला बीट. आता आपण कुकरमध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे. मीठ टाकल्यानंतर ह्या सर्व भाज्या परतवून घ्यायच्या आहे. संपूर्ण चवीपुरते मीठ टाकायचे आहे. त्याच्यामुळे भाजीला सर्वत्र मीठ लागते व फार चविष्ट लागते. परंतु परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकायचे आहे. नंतर कुकरचे झाकण बंद करून 3 शिट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्या झाल्या की गॅस बंद करून घ्यायचा आहे. कुकर थंड करायला ठेवायचा आहे. आता भाजीला फोडणी कशी करायची ते आपण पाहूया. आता गॅसवर कढई गरम करूया. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊया व थोडे बटर टाकूया व कांदा टाकूया. तुम्ही साजूक तूप पण टाकू शकता, ती तुमची चॉईस. कांद्याचे संपूर्ण पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचे आहे. कांद्याची पेस्ट करण्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते. त्याच्यामध्ये अर्धा इंच आले, 10-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत व त्याची पेस्ट केलेली आहे. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 4 चमचे पावभाजी मसाला टाकून हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहे. आता आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊया. चांगले परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर ग्रेव्हीमध्ये थोडे टोमॅटो वाटलेले पाणी टाकूया. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आपण आता कुकर थंड झाला की नाही पाहूया. आता भाज्या सर्व चांगल्या शिजल्या आहेत. बीटामुळे भाज्यांना कलर इतका सुंदर आलेला आहे. तुम्ही ह्या भाज्यांचे सूप लहान मुलांना, आजारी माणसांना व वृद्ध माणसांना सुद्धा देऊ शकता. हे सूप पिण्यासाठी खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की पिऊन बघा. आता मी ह्या भाज्या मॅश करून घेत आहे. फोडणी केलेल्या कढईमध्ये हे सर्व भाज्या टाकून घेणार आहे व सर्व भाज्या एकत्र परतून घेणार आहे. मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडेसे बटर टाकणार आहे व 10 मिनिटं भाज्यांना झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ द्यायची आहे. तयार आपले पावभाजीची भाजी. आता आपण पावभाजी सर्व करायला घेऊया. मी हे पाव ग्रिलमध्ये गरम करून घेतलेले आहे. तुम्ही तव्यावरही बटर टाकून गरम करून घेऊ शकता. आता आपण पावभाजी सर्व करूया. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.